काय म्हणतात मुलं? काय म्हणणार, दंगा चालू असतो नुसता. बरं बाबा, मी हे म्हणत होते, जोशी काकांचा फोन आलेला का? हो आला होता. त्यांच्याकडे ते हळदी कुंकू समारंभ आहे. हो हो, ऑर्डर पण मिळाली त्यांची मला. वसुबाळा, हल्ली कसं आहे ना की प्रत्येक समारंभात ना लोक फुलांचा बुके देण्याऐवजी अशी रोपटी देत असतात. हो ना बाबा, किती छान ना. बरं मी काय म्हणते, आपण पण अशीच जाहिरात केली पाहिजे है ना. मी ना तुम्हाला काहीतरी छानसं लिहून पाठवते, ते ना आपण आपल्या नर्सरीच्या सोशल पेजवर अपलोड करूयात. काय म्हणता? ए बाई, ते सोशल मीडियातलं आम्हाला काही कळत नाही ग, तूच काय ते कर. बर, मी करते. मी काय म्हणते वसू, तिकडे सगळं ठीक आहे ना? सगळं उत्तम चालू आहे गाई. नाही म्हणजे सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? हो ग, ऑलमोस्ट आधीसारखंच चाललंय सगळं. आणि जयश्रीताई? आई नाराज आहेत थोड्या माझ्यावर, पण मला आता त्याची काळजी नाही, कारण मला खात्री आहे की मी त्यांचा राग नक्की घालवेन. पण आम्हाला तुझी काळजी वाटते ग वसू. तू सांभाळून राहा, काळजी घे. नका काळजी करू दोघंही, मी 2-3 दिवसात चक्कर टाकते. ठेवू? बरं ठेव. मुद्दामच बाहेर घेऊन आले तुला का? घरी काही बोलायची सोयच राहिली नाही. अगं बाई, हो हो, ते कुठे कान लावून ऐकत असते देवाला माहिती. कठीण आहे ग बाई, खरंच. बरं बोल, काय बोलायचं होतं तुला? हा सांगते. अगं काय झालं माहितीये का जयू, काल ना मी टीव्ही बघत होते, ते एक बातमी बघितली ग, की अस्वस्थ झाले ना मी. अगं रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. का सांगते ना, सकाळी उठले, पेपर वाचायला घेतला, पेपर मध्ये सुद्धा पुन्हा तीच बातमी. एक मिनिट तुला दाखवते मी. हा ही बघ, ही बघ. हा, बायकोच्या छळामुळे नवऱ्याची आत्महत्या. ओघ, करोडो रुपयांच्या पोटगीची केली होती मागणी. बापरे, काय ग, बघितलंस ना, त्या अशा असतात मुली. एक बातमीत लिहिलंय की म्हणे त्या मुलीने ना डिवोर्स मागितला होता. नवरा म्हणला मी नाही देणार. ते गेली कोर्टात, केस केली. बिचारा नवरा आत गेला ग. उन्हा सासरच्यांना धमकावलं हिने की 6 कोटी द्या, नाही तर तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकेल. 6 कोटी? हो, थोडी मोठी रक्कम आहे का ग ही? नाही ना. बाई बाई बाई, बिचारा मुलगा तो घाबरला आणि जीव दिला ग त्यांनी. आकाशच्याच वयाचा आहे ग तो. असत ना, त्या वयाचा उल्लेख केलाय ग त्या बातमीत, म्हणून म्हंटल मी. जयू, ए जयू, काय झालं अचानक? विशाखा, मला ना अलीकडे या बयेची म्हणजे वसुंधरेची भीती वाटते. बाई 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 बाई, नाही मी समजूच शकते ग अगदी तुला का भीती वाटते ते. आपण बघितलं ना कोर्टात, काय झालं, कोर्टाने निर्दोष मुक्त केलं तिला. आधी कोर्टात रडली आणि त्या बिचाऱ्या लकीला आत पाठवलं ग. बाई बाई, उद्या तिने आकाशवरती वाटेल ते आरोप केले नाहीत ना, म्हणजे मिळवलं. काय अगं, तुझ्यावर सुद्धा आरोप करू शकते ती. सांगू शकते ना की सासू छळते मला, तिलाही आत पाठवेल ती. काही सांगता येत नाही बाई तिचं. अगं पण मी कुठे तिचा छळ करत होते जयू, हे मला माहितीये ग. पण मला एक सांग, कोर्ट तुझं ऐकेल का तिचं? तिचंच ना, म्हणून म्हणतेय मी. त्यातून आकाशचा स्वभाव तर आपल्याला माहिती आहे ना, लगेच डिप्रेस होतो. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही ना, म्हणजे मिळवली ग बाई. काय भीती ग. तुला आठवत आहे ना जयू,
गुरुजी काय म्हणाले होते, आकाशच्या पत्रिकेमध्ये असा योग आहे. भीती वाटली ती व्यक्त केली ग मी, फक्त इतकंच. मला जे योग्य वाटलं ना ते मी तुला सांगितलं. शेवटी माझं सोल्युशन वापरायचं की वापरायचं नाही हे तू ठरवायचंस. पण मला माहितीये ग जयू, तुला आकाशची सगळ्यात जास्त काळजी आहे. म्हणून म्हणते मी. आणि हे बघ, आकाश इमोशनल होईल, पण या वेळेला तू अजिबात डगमगू नकोस. फर्म राहा. मला तुझी खरंच खूप काळजी वाटते ग जयू, म्हणून मी आपलं बोलते. बाकी काय, सगळं त्या देवाच्याच हातात आहे. बर निघू मी? अरे हे काय मम्मा, तू निघालीस पण? हो ग बच्चा, मला जे बोलायचं होतं ना ते झालंय माझं बोलून. आणि हा, तुझ्या सासूची व्यवस्थित काळजी घे. हं, तिला गरज आहे ग आता तुझी खूप. ऑफकोर्स मम्मा, मी आईंची काळजी घेणार नाही असं शक्य आहे का? मी जरा आत जाऊन पडू का? मला कसं तरीच होतंय ग. हो, आणि हे बघ, अजिबात जास्त विचार करायचा नाही हा जयू.